सात्विक आहार, त्यावर तुपाची धार, शुद्ध आणि कणीदार वारणा तूप। करवीर क्षेत्रातल्या अनेक प्राचीन शिवक्षेत्रापैकी एक म्हणजे श्री रावणेश्वर महादेव मंदिर। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे शाहू स्टेडियमच्या परिसरात असणारे हे महादेवाचं मंदिर पूर्वी रावणेश्वर तळ्यातला महादेव म्हणून ओळखलं जायचं। या ठिकाणी असलेलं हे तळ रावणेश्वर तर लिंग हे रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर अशा नावाने प्रसिद्ध होते। या ठिकाणी वनवासात असताना प्रभू रामचंद्रांच्या अनुपस्थितीत माता सीतेनं पिंडदान करण्यासाठी अन्न नव्हतं म्हणून वाळूच्या पिंडांनी दशरथाची तृप्ती केली असा उल्लेख करवीर महात्म्यात आहे। आणि त्यालाच अनुसरून या तीर्थामध्ये सीता, लक्ष्मण, त्रिजटा, राम, रावण, विभीषण अशा रामायणातल्या सर्व व्यक्तिरेखांच्या नावाची तीर्थकुंड होती असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। कालांतरानं रावणेश्वर तळ रुप्त झालं आणि या तीर्थाच्या ठिकाणी असलेला हा महादेवच रावणेश्वर महादेव म्हणून ओळखला जायला लागला। या महादेवाच्या मंदिरामध्ये आज सुंदर अशा शिवलिंगाकार मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते। 2013 साली याचं कलशारोहण झालं त्यावेळेला शिखरावरती शिवपरिवार, तांडवमग्न शिव, रावण आणि त्याचबरोबर पंचानन शिव अशा 4 मूर्तींची रचना असलेलं शिखर या ठिकाणी उभारलं गेलं। तळ्याच्या मध्यभागी वसलेला हा रावणेश्वर महादेव आणि बाजूला असलेलं रामेश्वर लक्ष्मणेश्वराचं लिंग अशा प्रकारे सुंदर अशी या मंदिराची रचना आहे। 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती, शृंगी भृंगी, वीरभद्र, भैरव, गंगा, गौरी अशा सर्व शिवपरिवाराची शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। दर श्रावण सोमवारी आणि त्याचबरोबर वर्षातल्याही सगळ्या सोमवारी, महाशिवरात्री दिवशी आणि त्याचबरोबर प्रदोषाला देखील या ठिकाणी शिवभक्तांची मोठी गर्दी असते। सणासुदीचा आनंद राहो अखंड, पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड। श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड।